सलाईन लावल्यानंतर 3 तासानंतर की सोनोग्राफी चेकअप केली. त्यांना तात्काळ तिथं कळालं की बाबा बाळ के पोटात एक्सपायर झालेलं आहे. मग तिथे सोनोग्राफी असताना सुद्धा त्यांनी दुसरीकडे आम्हाला पाठवलं. सोनोग्राफी करण्यानंतर पाठवलं तिकडं दुसरीकडे. तिथं आम्हाला सगळं सांगून टाकले की बाबा असं असं बाळ दगावले पोटामध्ये. तुम्ही CS कडे एक अर्ज दिलेला आहे, नेमकं काय प्रकार झाला होता आणि काय मागणी त्या अर्जात केलेली आहे? माझी पत्नी दीप्ती मुंडे प्रेग्नेन्सीमध्ये 8-8.5 महिने झालं. कल्पना मॅडम गिट्टे यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती. चालू असताना 23 तारखेला रोजी माझ्या थोडं पत्नीच्या पोटात थोडं दुखायला लागलं. दुखायला लागल्यानंतर तिनं तात्काळ मॅडमला फोन केला की मॅडम असं असं दुखतंय म्हणून. तर मॅडम सांगितलं की बाबा तुम्ही या इकडे. मग आम्ही गेल्यानंतर मॅडमनं तिथं काही चेकअप केलं नाही, काही सोनोग्राफी केली नाही, काही डोके चेक केले नाहीत. 3 तास सलाईन लावले. सलाईन लावल्यानंतर 3 तासानंतर की सोनोग्राफी चेकअप केली. त्यांना तात्काळ तिथं कळालं की बाबा बाळ के पोटात एक्सपायर झालेलं आहे. मग तिथे सोनोग्राफी असताना सुद्धा त्यांनी दुसरीकडे आम्हाला पाठवलं सोनोग्राफी करण्यासाठी. सोनोग्राफी करण्यानंतर पाठवलं तिकडं दुसरीकडे. तिथं आम्हाला सगळं सांगून टाकले की बाबा असं असं बाळ दगावले पोटामध्ये. तिथं नंतर आम्ही मॅडमकडे आलो. मॅडम आम्हाला म्हणल्या की बाबा तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी करून आम्ही हे करून देते. नंतर 22 तास ठेवला पोटामध्ये. तसंच ते आईचा पण पोटामध्ये त्रास 22 तास सहन केला तिने. तिला बी तिच्या बी जीवाला धोका होताच आणि बाळ तर गेलेलंच होतं. आता तुमची मागणी एवढीच आहे की बाबा मॅडमला कारवाई करून सगळं हे करून मॅडमला पूर्ण झाली पाहिजे. काय तुमची मागणी? आमची मागणी एवढीच आहे की अशा हलगर्जीपणामुळे माझं बाळ तर दगावलंच आहे. माझ्या बायकोच्या जीवाला धोका होता. तर माझं एवढीच मागणी आहे की बाबा मॅडमवर कठोर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.